व्यक्ती एका जागेवर काम करत असतात. तिथे एक दुसरा व्यक्ती येतो आणि पहिल्या व्यक्तीला विचारतो, तुम्ही काय करत आहात? पहिला व्यक्ती म्हणतो, तुम्ही आंधळे आहात का? तुम्हाला दिसत नाही का मी काम करत आहे? नंतर तो माणूस दुसऱ्या व्यक्तीला विचारतो, तुम्ही काय करत आहात? तेव्हा दुसरा व्यक्ती म्हणतो, मी एक गरीब माणूस आहे. पोटा पाण्यासाठी मला जे काम सांगतात ते मी करतो आणि जीवन जगतो. नंतर तो माणूस तिसऱ्या व्यक्तीला विचारतो की तुम्ही काय करत आहात? त्यावर तिसरा व्यक्ती उत्तर देतो की इथे मी महादेवाचे एक खूप सुंदर मंदिर तयार करत आहे. मित्रांनो, गोष्टीचे तात्पर्य असे आहे की 3 व्यक्ती एकच काम करत आहे आणि एका जागेवर काम करत आहे. तरी सुद्धा प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. मित्रांनो, तुमच्या जीवनात आलेल्या अडचणींना तुम्ही कसे पाहता हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर समस्याला एका संधीच्या नजरेने पाहत असाल तर तुम्हाला प्रत्येक समस्येमध्ये एक नवी संधी मिळेल. तुम्ही जर विचार करत असाल या जगात लोक खूप वाईट आहेत, तेव्हा तुम्हाला सर्व लोक वाईटच दिसतील. जेव्हा तुम्ही विचार कराल या जगातील सर्व लोक खूप सुंदर आहेत, लोकांचे विचार खूप सुंदर आहेत, तेव्हा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही शिकण्यासारखे नक्की मिळेल. हे पहा, जग तसेच दिसते जसे तुम्ही पाहत असता. त्यामुळे आपण कोणत्या नजरेने या दुनियेकडे पाहत आहोत हे खूप महत्त्वाचे आहे. समजा तुम्ही जर लाल रंगाचा चष्मा घालून या दुनियेकडे पाहिलं तर तुम्हाला सर्व काही लालच दिसेल. परंतु जर तुम्ही काळ्या रंगाचा चष्मा घालून इकडे सगळ्यांकडे पाहाल तर तुम्हाला सगळं काही काळच दिसेल. तर मित्रांनो, जीवन जगताना पॉझिटिव्ह नावाचा चष्मा घाला आणि या दुनियेकडे पहा. तुम्हाला या जगात काहीच कमी दिसणार नाही. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही या जगातून घेऊ शकता. तुम्हाला या जगामधून प्रत्येक गोष्ट मिळेल, परंतु सर्व गोष्टी तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह नजरेने या जगाकडे पाहाल. धन्यवाद.